ती सगळी मामाजवळ यायची. रुकडी, मानगाव, चिपरी ही धनगराची व्यासायची माणसं. बरोबर. मला काय काय काम करायचं? रुकडेचं अन्नापा, हिवरा, जतर हे कोकण कोकण सगळ्यांची नावं ध्यानात माझ्या राहीनच आता. सगळी रुकडीची. रुकडीची धनगर होती. मागणं हि आता भेका भेकाचा लोक मागणं, तिच्या भावाची पोरं सगळी असायची. बरकाळ्याचे मावशी असायचे का नाही? मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं सांग. मित्रांनो मी आता आलोय रेंदाळमध्ये, जे हुपरीजवळ आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आम्ही आलोय आता म्हाळू पुजारी यांच्या घरी. त्यांच्या घरी भागुबाई पुजारी ह्या आहेत. मामांच्या आहेत. मामांची बकरी जिथे जिथे होती त्या ठिकाणी जाऊन तिथं बग्यात त्या तळावर मामांच्या बकऱ्यांमध्ये सेवा केलेली आहे. तर तुम्ही आत्ताची मुलाखत बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. ब्रह्मांड श्री बाळूमांच्या नावानं सांग बोला, विठ्ठल प्रदेवाच्या नावानं सांग. खाद्यकडले मुलकाची मेंढर हे कारंडी माणसं असायची. कोणी मराठी बी कोणाचं तेव्हा काय हे पोटा पाण्याचं हाल व्हायचं, ती सगळी मामाजवळ यायची. रुकडी, मानगाव, चिपरी ही धनगराची व्यासायची माणसं. बरोबर. मला काय काय काम करायचं? रुकडेचं अन्नापा, हिवरा, जतर हे कोकण कोकण सगळ्यांची नावं ध्यानात माझ्या राहीनच आता. सगळी रुकडीची धनगर होती. मागणं हि आता भेकाचा लोक मागणं, तिच्या भावाची पोरं सगळी असायची. बरकाळ्याचे मावशी असायचे का नाही? बरकाळ्याचे मावशी असायचे का नाही? बरकाळे कापशी काय तेवढं ध्यानात नाही. दुसरं कोण जास्त बायका नव्हतं. यायच्या जायच्या. ताया का मावशी माहित आहेत? असं ताया काय धोटणी ताया का माहित आहे? कल्लवा बी आहे की. कल्लवा आजी माहित आहेत? कल्लवा बी आहे की. आवरणाळची कल्लवाची माहिती. होय. आता बकरी लई झाल्यात मामाची. आता लय झालं. तेव्हा थोडी होती. 1000 1200 असं मेंढर होती. कुत्री 5-6 कुत्री. काय नाव होते कुत्र्यांचे? नाव काय आठवतात? नाव आता माझ्या ध्यानात राहिलेत नाव. कुत्री 12 घोडी. बर. 12 घोडी होती. 12 घोडी होती. आल्या तर भाकरी बघून खाताना मस्तीला आल्या सगळ्या रांडाच्या म्हणून शिवाय जायचं. जेवण आणायच्या, पोळ्या करून घे आणायच्या. मी सांगितलं घर जाऊ. मावशी म्हटली बाळू रेंदाळे म्हणजे इथं पाठीमाग आहे म्हणजे. मी पुजारी म्हटलं बाळू रेंदाळात कोण नाही म्हटलं. धनगरात म्हटलं बाळू तिकडे रेंदाळ्या म्हणणार बाळूमामाच्या मागा आलतो एकदा. मी नको म्हणून पाठवलं असं मला. त्यावेळी मला कामते मामानं सांगितलं होतं. कामते मामा आले बालाबादचं आहे, त्यानं सांगितलं इथं जायला, हे असं इथं घर आहे आणि इथं जायला पाहिजे म्हणून. मग ते सांगितल्यावर मी इथं आलतो. तुम्ही म्हटलं काय किती वेळा सांगायचं सारखं काय सांगायचं? अहो सारखं आता तुम्हीच तुम्ही असं एक 5-6 पेर माणसं आली. 5-6 पेर येताना सगळ्या संघटने वडा कुटायला आम्हाला जोर नाही बाबा. आता कवा झालेलं होऊन गेलं. प्रश्न येणार आहेत म्हटलं. वडा कुटायचं आणि आज वडा कुटलं की उद्या माझ्या जेवायला येते. उद्या चालत नाही. तारा का हे दुखतंय, हे सगळं हे जास्त बडबडलेलं मला चालत नाही. आम्ही आज येणार आहे माहित होतं का तुम्हाला? नाही, ही सांगितली की 2 रोजांनी येणार आहेत म्हणून. मी त्यानं वाट बघा राहिलो. बघा सांगितली ती मला. मग ह्याच्यातनं काय, ह्याच्या आधी काय मामाने काय स्वप्नातून वगैरे काय सांगितलं असं आहे काय? सपन बिपन पडून मामाने काय सांगितल्यात? काय सपन? कवा सपन आता पडायचं बंद झाले. लई सपन पडत होत. आता लक्षात ध्यानात राहायला नको. मामा सारखं सपनात मामा पहिले यायचं. सारखं यायचं. आता येत नाही. आता आलं तर मी काय येत ही होईना. आपलं असं ध्यानात राहायला नको.
माझ्या ज्या आता बोलल्याला मागं राहत नाही हं. त्या मामाने सांगितलं घर ओळखत आलं आम्हाला देव इथं- आता आज जास्त बोललं त्यांनी मामाने फोन केला मग मावशीला म्हटलं असं असं आहे म्हटलं लावले मी इथल्या रेंदाळमधल्या एका माणसाला सांगितलं होतं. हं. मी इथनं गेलो पण येऊन त्या रेंदाळमध्ये एक माणसाचं नाव होतं आपण त्याला सांगितलं ह्यांच्या घरात जाऊन सांग असं असं. मी इथनं येऊन गेल्यानंतर ह्यांच्या घरात जाऊन सांग असं असं आहे आणि हे महत्त्वाचं आहे हे जायला पाहिजे म्हणून सांग म्हणून सांगितलं. मग ह्यांच्या ते आता माळू जायचं ना त्यासने म्हणून सांगितलं त्यांना. मग ते सांगितल्यावर त्यांनी या म्हणून सांगितलं मला. तिने आधीच पाणी पाजाय गेल्या जेव्हा आता येत नाही. आता काय विचारायचं काय काम आहे? नाही काय झालं उगाच सकाळी की नाही 9ला फोन केलं 8-8:30ला फोन केला तुम्ही त्यावेळी आई म्हणे 7:30ला खरं लय भारी झालं एवढं सगळं सांगितलं असा. जीवनाचं कल्याण झालं तुमच्या बी आणि आमच्या बी सगळ्यांच्या. मला पण समाधान वाटलं मनाला समाधान वाटलं सगळं आमचं. खरंच असंच राहा. कडसनं सगळं सांगितल्यात कडसनं सगळं सांगितलं तर शेवटापर्यंत सांगितल्यात. अजून मला वाटतंय मी काय आणि विचारतोय आणि जरा सांगावं आणि जरा लय सांगावं असं वाटतंय मला. आता हे अजून ऐकून कान हे व्हायनीत आणि जरा सांगावं बाळ वाटतं. आज जास्त बोललं उद्या कसार येते मला. उद्या हे दुखतंय काय कळत नाही असं होतंय. जास्त बडबडायचं हे दुखतंय हे बघ हे झालं एवढं बाद झालं सांगितलं. आता इथून पुढे तुम्हाला पेन्शन पण सुरू होईल. हे सगळं युट्यूबवर सुद्धा टाकतो मी आणि सांगितलं ते खरंच लय उपकार झाला तुमचं मामांच्यावर आमच्यावर सगळ्यांच्यावर. हा बरोबर कवा काय करत तसं बघ बाबा बोला कुठं हजर करतासा बघ माझं. तुला सांगितलं का नाही सगळं? मला रोजच्याला आठवते रंगाचे बायकांनी आम्हाला आणि खन्या प्रसाद म्हणून एवढं घेऊन बी जायच्या. आजी एक मिनिट थांबा. आजी त्याने बोलत थांबा. त्याने बसा तुम्ही. त्याने बोलू दे. कुणाला बसा आई तुम्ही मलाबाजाविषयी सांगितलं असा. काय मलाबाजाचं नाव घेतलं असा. होय कल्लवाजेचं नाव घेतलं असा. तयाका मावशीचं नाव घेतलं असा. त्यानंतर मल्लाबाजीच्या बायकोचं नाव रत्ना. रत्ना खालतीकडल्या बायका यायच्या. हा खालतीकडल्या कारड्या बायका येऊन त्याच्यावर राहून जायच्या. बरोबर खालतीकडल्या देशाच्या त्यासनी मराठी यायचं नाही. मग मी कार्ड बोलते कार्ड मी बोलते माझ्या संग बोलायचे की. आणि मामा बी कार्ड बोलवते. मामा बी कार्ड. मामा तुम्हाला काय म्हणून बोलवायचे काय म्हणून हाक मारायचे तुम्हाला? भागू म्हणून हाक मारायचे. होय भागू. एवढा जीव कसा काय तुमच्यावर लागलेला? अहो जीव लावला परमेश्वरानं बुद्धी त्याला दिला. थांबा आजी बोल नका. हे मी करत्याला बघून सगळं मामा त्या ह्याच्या खाली असायचं तंबू असायचं. मामाचं तंबू झाडून सगळं तंबू हातरून चांगलं मी सगळं करायचं. काम झाल्यावर ते करायचं. होय ते मामाचं व्यवस्था ते आणि करून ठेवायची. होय म्हणजे पहिला सगळं काम आवरायचं होय. आणि नंतर ते तंबू सुद्धा आवरायचं. गटऱ्याचं काम आवरलं की मग मामा सावलीला बसायचं. मग सगळं झाडून जरा उन्हात घालून असं करून आणि होतं तसंच व्यवस्थित नाही करायचं. एकदा गेलासा की किती दिवस तिथं राहत होता? 15 दिवस 8 रोज असं राहायचं होतं. किती पण राहायचं? पहिले सुरुवातीला गेलं तेव्हा वरीस जरा कमी वरीसवर राहायचं. 1 वर्ष राहिलं तसं? होय. अरे बापरे. आणि मागणं मग एका तिकडे तापत्रा आमची वेगळं झाला तापत्रा मागणं काय जास्त आम्ही राहिलो नाही. 5 पोरं झाली. कुठं 8 रोज राहा 4 रोज राहा असं करत तर मामाचं सपल्यापासून आम्ही जास्त गेलो नाही. देव करायचं घरला यायचं. आमच्या हातनं होत होतं तर देवाला जायचं घरला यायचं. मालक जर आमुष्याला मालक जायचं. जर आमुष्याला मालक ते करून यायचं. बाळू मामा